शरद पवार तुम्हाला काय बोलले आरक्षणासाठी आणि त्यानुसार तुम्ही काय करताय हे प्रश्न विचारायचे आपल्याला. बाकी काय मराठा समाज विचारू ना त्यांना, परत व्हायचं असेल तर सांगतील. झरतरच्या गोष्टीत काय अर्थ आहे का मग? झरतरच्या गोष्टी नाही. आमचा विषय मराठा आरक्षण. मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी सर आज आपण इथं आला आहात. काय निवेदन आहे सर आपलं? मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहेत की महाराष्ट्रामधल्या तमाम मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या. आणि आता का अडले ह्या आणि तुमची भूमिका काय, तुम्हाला काय म्हणणं आहे हे त्यांना आम्ही विचारणार आहोत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मागच्या 2-3 दिवसापूर्वी माननीय शरदचंद्रजी पवार हे शहरात आले होते आणि त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनाही सांगितलं की 4 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही केलं काय? आता तर केलं पाहिजे ना. त्यावेळेस पवार साहेब म्हणाले की माझी आणि मुख्यमंत्र्याची 1 ते 1.5 तास चर्चा झाली आरक्षणावर आणि आम्ही ठरवलंय की आरक्षण कसं द्यायचं. मग मी म्हणलं तुम्ही सांगा ना काय ठरलंय, काय चर्चा झाली. तर ते काय म्हणले की तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा, मी काही सांगत नाही. तर मी आज मुख्यमंत्र्याला विचारणार आहे की शरद पवार साहेब आणि तुमच्यामध्ये मराठा आरक्षणाला बद्दल काय झालं, काय चर्चा झाली, याचा त्यांना जवाब विचारणार आहे. याच्या अगोदर मुंबईला भव्य मोर्चा निघाला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्या संदर्भात काय बोलणार? बघा, आंदोलन झाले, शक्ती प्रदर्शन झालं, मोर्चे झाले, नवी मुंबईपर्यंत आपण सगळं गेलो. आता काही करायची गरज नाही, सगळं झालेलं आहे. त्यांना माहिती आहे की मराठा समाजाची ताकद किती आहे आणि मराठा समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही, हेही त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना सांगतो बा आमचा 11 विक्रा रूप तर पाहिलेलंच आहे. पण मराठा समाजाचे मुलं आणि मुली आत्महत्या करतात आरक्षण नसल्यामुळं. मुंबईत आलो ते पण तुम्हाला शक्ती प्रदर्शन केलं, तरी पण तुम्ही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही. तर ते विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो. मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार आपण इथं आलेलो आहात का? मनोज जरांगे पाटील आणि ते माझेच कार्यकर्ते होते जुने. कारण मी अण्णासाहेब जावळे पाटलासोबत काम केलेलं आहे. अण्णासाहेब जावळे पाटील आणि मी अखिल भारतीय छावाच्या माध्यमातून या महाराष्ट्रात सर्वात प्रथम आरक्षणाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या अगोदरपासून म्हणजे 25 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून माझी भूमिका चालू आहे. आणि आता जे जरांगे पाटलाच्या पाठीमागं समाज आहे आणि जरांगे पाटील करतायत त्यांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांना भेटूनही सांगितलंय की जरांगे पाटलाच्या पाठीमागं संपूर्ण समाज आहे, परंतु आमच्या जे संघटनेचे कार्यकर्ते हे हातावर हात बसून बसणार नाहीत. हे या होमामध्ये आहुती देण्याचं आम्ही काम करू आणि आम्ही तुमच्या भूमिकेला पाठिंबा देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. मला नाही वाटतं की सरकार फक्त तुम्हाला आश्वासन देऊ लागली, काय ठोस निर्णय घेतले? जर सरकारनं मराठा समाजासाठी ठोस आंदोलन म्हणजे आरक्षण नाही दिलं किंवा ठोस निर्णय नाही घेतला तर याचे परिणाम त्यांना येणाऱ्या काळात भोगावं लागेल. आणि मला एकच म्हणायचं आहे की या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी तमाशा बघायचा नाही. या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला मला सगळ्याला सांगणं आहे, येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला मराठ्याची मतं मागायची आहेत. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विरोधक दोघांनी मिळून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ शकतात, पण दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण सत्ताधारी पार्टीला वाटतं की कुठेतरी ओबीसी नाराज वाटतात आणि विरोधक त्याचा फायदा घेतात आणि विरोधकाची उमेदवार जास्त निवडून येतात. मग कधी जर विरोधकाला वाटलं आपण मराठ्याची बाजू घेऊ तर ओबीसी कुठं सत्ताधारीकडे जातील, अशा ह्या भांडणामुळं आणि तक्रारीमुळं कन्फ्यूज असल्यामुळं ते सध्या मराठा आरक्षण बाजूला पडलेलं आहे. त्यामुळं आम्ही सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकालाही आवाहन करतो की दोघंही सोबत बसा आणि राजकीय मुद्दा न बनवता मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं. नाही तुम्ही नाही दिलं तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, मराठा मोळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. धन्यवाद.